तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या इंदिरानगर अर्थात भूतवाडी ग्रामपंचायत हद्दीत ग्रामसेवक यांच्या कार्यपद्धतीबाबत तसेच ग्रामपंचायतीच्या विकास कामे व आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी व प्रश्न निर्माण झाले आहेत। त्यात प्रामुख्याने ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याबाबत ग्रामसेवक हे शासनाच्या नियमानुसार मुख्यालयी वास्तव्यास आहेत किंवा नाहीत याची प्रत्यक्ष चौकशी करण्यात यावी। ग्रामपंचायत कार्यालयात त्यांची उपस्थिती, कार्यालयीन कामकाज व नागरिकांना उपलब्ध होण्याची स्थिती याची तपासणी करण्यात यावी। मुसळगाव भूतवाडी येथे गटाराचे काम तसेच रस्त्याचे काम बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत। सदर कामासाठी निधी मंजूर झाला आहे का? प्रशासकीय तांत्रिक मंजुरी मिळाली आहे का? कामाचा आदेश देण्यात आला आहे का? आणि काम अद्याप पूर्ण का झालेले नाही याची सविस्तर चौकशी करण्यात यावी। नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन सदर कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात यावेत। मुसळगाव औद्योगिक वसाहत परिसरातील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या अधिकारातील ओपन स्पेसवर अनेक टपऱ्या सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे। सदर टपऱ्या कोणाच्या परवानगीने सुरू आहेत, त्यासाठी ग्रामपंचायतीने कोणती परवानगी दिली आहे, तरी त्यांच्याकडून भाडे, परवाना शुल्क अथवा इतर आकारणी करण्यात येते का याची चौकशी करण्यात यावी। सदर टपऱ्यांकडून मागील सुमारे 5 वर्षापासून अपेक्षित आडे वसूल करण्यात आलेले नसल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे ग्रामपंचायतीचे किती आर्थिक नुकसान झाले आहे याची अधिकृत नोंद, भाडेपट्टा, परवाने, ठराव, मागणीपत्रे, वसुली रजिस्टर व संबंधित लेखा नोंदी तपासण्यात याव्यात। वरील बाबींमुळे ग्रामपंचायतीचे प्राथमिक अंदाजानुसार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असण्याची शक्यता आहे। सदर नुकसानीची रक्कम जवळपास रुपये 1.25 कोटी, 1.25 कोटी असल्याची बाब निदर्शनास येत आहे। मात्र प्रत्यक्ष नुकसान किती झाले आहे हे अधिकृत चौकशी व लेखापरीक्षणातून निश्चित करण्यात यावे। संबंधित कालावधीतील सर्व ठराव, ग्रामपंचायत मालमत्ता नोंदवही, भाडे करार, भाडे वसुली रजिस्टर, रोकड वही, बँक खाते उतारे, पावती पुस्तके, संबंधित परवानग्या तसेच विकास कामांशी संबंधित अंदाजपत्रक व खर्चाच्या नोंदी तपासण्यात याव्यात। वरील सर्व बाबींची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी। आवश्यक असल्यास संबंधित ग्रामपंचायतीचे विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे। ग्रामपंचायतीचे प्रत्यक्ष आर्थिक नुकसान किती झाले आहे ते निश्चित करण्यात यावे। दोषी अधिकारी, कर्मचारी अथवा संबंधित व्यक्तींची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करण्यात यावी। ग्रामपंचायतीचे झालेले आर्थिक नुकसान संबंधिताकडून वसूल करण्यात यावे। मुसळगाव भूतवाडी येथील गटार व रस्त्याचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्यात यावे। मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील ओपन स्पेसवरील टपऱ्यांची कायदेशीररित्या तपासून अनधिकृत असल्यास नियमानुसार कारवाई करण्यात यावी। थकीत भाडे शुल्काची वसुली करण्यात यावी। ग्रामसेवकांच्या मुख्यालयातील वास्तव्य व कार्यालयीन उपस्थितीबाबत चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी। करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल व केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती अर्जदारास देण्यात यावी। वरील बाबी ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक हिताशी व आर्थिक हिताशी संबंधित असल्याने सदर तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी व आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी यावेळी सिन्नर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनावर संतोष देवराम कदम, रोहित कोळी, सोमनाथ बर्डे, संजय गायकवाड, अनिता गायकवाड, प्रशांत पगारे, पिंटू जाधव, लखन चिंचोलकर, साईनाथ मोरे, गणेश पवार, राधाकृष्ण शिंदे, सुनीता माळी, रुपाली जाधव, राजश्री उघडे, निलेश खडागळे, अभिषेक लोखंडे, लहू आहेर, मनीषा कुलकर्णी आदींसह असंख्य ग्रामस्थ यांच्या सह्या आहेत। SN न्यूज साठी आदित्य हटकर। नमस्कार, मी लक्ष्मीनगरचा रहिवासी असून 2 वर्षापासून ग्रामपंचायतला पाठपुरावा करतो। ते गटरांची अशी अवस्था आहे का ते खाली आमचं इंदिरानगर आहे, आमचं पाणी त्या इंदिरानगर मध्ये काढून दिलेलं आहे आणि त्या लोकांना खूप त्रास होतो त्याचा। पण समोरचं जे कोण जागेचा प्रॉब्लेम आहे ते ग्रामपंचायतनी बघावा आणि ते जागेचं काय असेल ते मिटून ते व्यवस्थित करून द्यावा। आणि सर्व नगरामध्ये आमच्या रस्त्याला सर्व कचरा वगैरे पडलेला आहे, त्यांना फोन करून कधी त्याची गाडी येत नाही। आता सर्व नगरामध्ये असं कमरा एवढं गवत उगलेलं आहे, हे ग्रामपंचायतचं कधी ते ट्रॅक्टर आलं नाही ते औषध मारायला। खूप काय आमची वाईट परिस्थिती आहे। आमचं उपनगर असल्यामुळं हे कधी लक्ष देत नाही आमच्याकडं। आणि जो कोणी अधिकारी असेल त्यांनी जबाबदारी घेऊन ते स्वतः बघावा आणि त्याचं काय आहे ते बघून सर्व काम करून द्यावं आम्हाला। धन्यवाद। आमच्या लक्ष्मीनगरच्या गटरी बंद केलेले या लोकांनी, ते आमच्या सुधरून द्यावे। रस्ते नाही आम्हाला सोयीचे, लहान पोरांना रस्ते नाही, शाळेत जाण्यासाठी मौतीला नाही, कशालाच रस्ते नाही आम्हाला। कोणतेच काम आहे आम्ही ग्रामसेवक किती वेळेस त्यांना सांगितले, 2-3 वेळेस सांगितले। घरपट्ट्या, पाणीपट्ट्या त्यांना दर टायमाच्या टायमाला लागत आहे, मग आमची सोय का नाही ती केली। 2-3 वर्षापासून आम्ही दरवर्षी जातो, दरवर्षी तेच सांगते, तेच बोलते, परत आहे तेच त्यांचा ठेका चालू आहे। शाळेत थोड्यामध्ये आता 2 महिन्यापूर्वी 15 दिवस झाले त्या पोरग नदीत पडलंय, तिथं कोणी नसतं त्या पोराचं काय झालं
काय चालू आहे ग्राह्याचं? कोणी येत नाही, जात नाही, पाहत नाही. फक्त हा म्हणते निघून जाते, हा म्हणते निघून जाते. कचरा कुंड्या नाही, हा पुण्य हागंदारी आहे सारा रस्त्यानी. येऊन बघते नाही ना ते, येऊन बघायला पाहिजे ना त्यांनी काय आहे काय नाही. एखादा चक्कर तरी मारायला पाहिजे त्यांनी येऊन. काय तुमची समस्या आहे काय नाही. आम्ही काल एवढे उभा राहिलो तर पलीकडच्या रस्त्याने निघून गेले. का बरं असं मग? आम्ही येडे म्हणून त्यांना म्हणतो का? येडे म्हणून आम्ही हे करतो का? ग्रामसेवकची मनमानी कारभारी. तेवढं पुरतं तेवढं हा म्हणतो, फक्त निघून जातो. सरपंच येतो, बोलतो, निघून जातो. वरून म्हणायचं तुम्ही पट्ट्या भरती नाही, वेळ आमका भरती नाही. सगळं वेळेवर आहे आमचं वालं. तरी पण जे त्यांचे आहेच आहे का? आम्ही ग्रामपंचायत मुसळगाव सर्व ग्रामस्थ इंदिरानगर लक्ष्मीनगर मुसळगाव ग्रामपंचायतीच्या मनमानी ग्रामसेवकच्या मनमानी कारभारामुळे गेले 2 वर्षापासून रस्त्याचे गटारीचे कुठलेही काम होत नाही. मागच्या 26 जानेवारीला ग्रामसभा झाली, त्याच्यामध्ये विषय घेतला. त्याच्यामध्ये त्यांनी कबूल केलं 2 महिन्यामध्ये आम्ही तुमचं काम करून देतो. पण ते 2 महिने होऊन परत आज 15 ऑगस्ट ग्रामसभा झाली. ते आतापर्यंत ते काम झालेले नाही. त्या दिवशी आश्वासन देण्यात आलं सोमवारी आम्ही येऊन पाहणी करून काम करून देतो. सोमवारी पण न येता उलट मग गोरगरिबांवर यांना नोटिसा काढून आणि त्यांना नोटिसा द्वारे दम द्यायचं काम हा ग्रामसेवक करतो. आणि महत्वाचं म्हणजे ग्रामसेवक हा मुख्यालय राहत नाही आणि ते कुणी नागरिकांनी फोन केला तर ग्रामसेवक फोन उचलत नाही. म्हणजे याचा जो कारभार जो आहे पूर्ण मनमानी चालू आहे. आम्हाला ह्या मुसळगाव ग्राम सेवकाची ही बदली झाली पाहिजे. आणि आमचे जे महत्वाचे जे मुद्दे आहे इंदिरानगर लक्ष्मीनगर गटारीचं रस्त्याचं हे काम आम्हाला एक ठोस आश्वासन आम्ही BDO साहेबांकडे आलेलो होतो. त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यांची मीटिंग झाल्यानंतर आम्ही आता गावामध्ये जाऊन ते पाहणी करून ते इस्टिमेट वगैरे भरून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्ही तुम्हाला ते काम करून देतो म्हणून.